श्री गुरुदेव दत्त. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात गणेश वंदनाने केली जाते. आपण दैनंदिन करत असलेल्या साधनेची देखील सुरुवात आपण मंगलाचरणाने करतो. आपण दैनंदिन साधनेमध्ये हे मंगलाचरण म्हणतो, म्हणजे या पहिल्या श्लोकातून महागणपतीला आवाहन करतो, त्याचं स्मरण करतो. चैतन्य स्वरूप नवनाथ यांनी सिद्ध करून दिलेलं हे मंगलाचरण म्हणजे 33 कोटी देवतांचं स्मरण आणि पूजनच आहे. आज आपण या संपूर्ण मंगलाचरणाचा अर्थ एकत्रितपणे समजून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण आधी हे मंगलाचरण त्यातील पहिला श्लोक गुरुमुखातून ऐकूया. सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरेव तमसां राशिं नाशयति विघ्नानाम्. आता आपण या श्लोकातील एक एक शब्दाची फोड करून त्याचा अर्थ पाहणार आहोत. सर्वप्रथम म्हणजे हा श्लोक गणेशाची स्तुती करतो आणि तो महागणपती कसा आहे याचं वर्णन देखील करतो. एक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, ते म्हणजे गणपती, महागणपती ही गणेशाचीच रूपे असली तरी ते भिन्न आहेत आणि सजयती हे गणेशाचं सर्वोच्च रूप आहे. आता या श्लोकामध्ये वर्णन केलेला गणेश कसा आहे बरं? तर आपण श्लोक तर पाहिलाच आहे. सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानां. तर सुरुवातीला आपण बघू शकतो तर सिंधुरवदनो, सिंधूर या शब्दाचा अर्थ म्हणजे हत्ती किंवा गज. आपण गणपतीला उद्देशून गजवदन हा शब्द, गजानन हा शब्द अनेक वेळा ऐकलेला असेल. तशाच प्रकारे वदन म्हणजे मुख. तर सिंधूर वदनो म्हणजे हत्तीसारखे मुख असलेला हा महागणपती आहे. पाद पंकज, इथे पाद म्हणजे पाय आणि पंकज म्हणजे कमळ. म्हणजे काय, तर ज्याचे पाय कमळासारखे आहेत. दुसऱ्या ओळीमध्ये आपण पाहू शकतो वासर मणिरिव तमसाम. इथे वासरमणी याचा अर्थ सूर्य असा आहे. सूर्याला उद्देशून वासरमणी हा शब्द इथे आलेला आहे आणि तमस म्हणजे अंधार. वासर मणिरिव तमसाम राशीम नाशयति विघ्नानाम. म्हणजे काय, त्याचं वर्णन असं आहे की ज्याप्रमाणे सूर्य अंधकाराचा नाश करतो त्याप्रमाणे केवळ स्मरणानेच विघ्नांच्या राशी नाश पावतात, असा हा महागणपती, त्याचा जय जयकार असो. आपल्याला अर्थ कळाला असेल. इथे लक्षात घ्या की या महागणपतीच्या स्मरणानेच केवळ एखाद दुसरा विघ्न नव्हे तर विघ्नांच्या राशी देखील नाहीशा होतात, नष्ट केल्या जातात. असा हा गणपती, महागणपती सजयती आहे. याचा गर्भित अर्थ सखोलपणे पाहत गेल्यास असं लक्षात येईल की ते सजयती म्हणजे कोणतेही सिद्ध पुरुष होत. मग ते सद्गुरू श्री साईनाथ महाराज असतील, वंदनीय दादा भागवत असतील किंवा इतर कोणी विभूती असतील, ज्यांच्या केवळ स्मरण मात्राने विघ्नांच्या राशी नष्ट होतात, असे सर्व विभूती म्हणजेच सजयती. या कुंदेन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्दैवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. माता सरस्वती ही ज्ञान, बुद्धी, वाचा, संगीत, कला, विद्या यांची देवता आहे आणि या श्लोकामध्ये मा सरस्वतीचं वर्णन केलेलं आहे. तर ही सरस्वती देवी आहे तरी कशी? तर या श्लोकातील एक एक शब्दाला आपण फोड करून समजून घेऊयात. तर ही सरस्वती आहे कशी? तर कुंदेंदु तुषारहार धवला या शब्दामध्ये फोड केल्यानंतर छोटे छोटे शब्द आपल्याला दिसून येतील जे एकमेकाला जोडलेले आहेत. ते शब्द असे कुंद
इंदू, तुषार, हार आणि धवला. इथे कुंद म्हणजे कुंदाची फुलं, इंदू म्हणजे चंद्र, तुषार म्हणजे दवबिंदू. मग आता याचा अर्थ काय होतो? या कुंदेंदू तुषार हार धवला या संपूर्ण श्लोकामध्ये याचा अर्थ मराठीमध्ये जी असा होतो. जी सरस्वती या अर्थानं या हा शब्द आलेला आहे. तर ती कशी आहे? तर कुंदाच्या फुलाप्रमाणे, इंदू म्हणजेच चंद्र आणि तुषार म्हणजे दवबिंदू याप्रमाणे सतेज आहे, अशी ही सरस्वती. पुढचा शब्द आहे या शुभ्र वस्त्रावृता. शुभ्र म्हणजे पांढरं, म्हणजे ही देवी कशी आहे तर तिनं पांढरं वस्त्र परिधान केलेलं आहे. या वीणावर दंडमंडित करा. इथं कर म्हणजे हात, अर्थात जिनं आपल्या हातामध्ये वीणा धारण केलेली आहे. या श्वेत पद्मासना. श्वेत म्हणजे पांढरे शुभ्र, पद्मासना इथे पद्म म्हणजे कमळ. म्हणजे काय तर जी पांढऱ्या शुभ्र कमळावर आसनस्थ आहे, म्हणजेच बसलेली आहे, अशी ती सरस्वती. पुढची ओळ आहे या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीभिर दैवै सदा वंदिता. इथे ब्रह्मा, अच्युत, शंकर. अच्युत म्हणजे श्री विष्णू, सदा वंदिता म्हणजे जिला वंदन करतात. या ओळीचा अर्थ असा की श्री ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांसारखे श्रेष्ठ देव देखील जिला वंदन करतात. सामाम पातू सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. सा माम पातू, पातू म्हणजे रक्षण करो, आणि निशेष जाड्या पहा यामध्ये निशेष आपण जर का पाहिलं की शेष या शब्दाचा अर्थ म्हणजे काहीतरी शिल्लक राहिलेलं असं, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे निशेष. निशेष म्हणजे काय तर समूळ नाश करणे, मुळापासून नाश करणे. तर ही देवी कशाचा मुळापासून नाश करते तर जाड्या पहा या शब्दाचा अर्थ असा होतो की अज्ञानरूपी अंधकार याचा ती देवी नाश करते, समूळ नाश करते. आता आपण प्रत्येक शब्दाला अनुसरून काय काय अर्थ होतात ते बघितलं. आता या संपूर्ण श्लोकाचा पूर्ण अर्थ आपण एकत्रितपणे बघणार आहोत. या श्लोकाचा अर्थ असा: आमच्या अज्ञानाचा समूळ नाश करणारी देवी सरस्वती आमचे रक्षण करो. ती देवी जी कुंदाच्या फुलाप्रमाणे, चंद्राप्रमाणे सतेज आहे, दवबिंदूप्रमाणे दिसणाऱ्या शुभ्र हारासारखी आहे, जिने शुभ्र वस्त्र परिधान केलेलं आहे, जिने हातामध्ये वीणा धारण केलेली आहे, जी पांढऱ्या शुभ्र कमळावर आसनस्थ आहे, बसलेली आहे, आणि श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश यांसारखे श्रेष्ठ देव देखील जिला वंदन करतात, अशी देवी सरस्वती आमचे रक्षण करो. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाची स्तुती केलेली आहे. या श्लोकाचा आपण शब्दशः अर्थ पाहणार आहोत, त्यासोबतच आपण त्याचा आध्यात्मिक गर्भितार्थ देखील पाहणार आहोत. सुरुवातीला आपण या श्लोकाचा शब्दशः अर्थ बघूयात. तो पुढील प्रमाणे: मूकम करोती वाचालम, म्हणजे मूकम म्हणजे मुका व्यक्ती, वाचालम म्हणजे बोलतं करणे. म्हणजे काय तर मुक्या व्यक्तीला सुद्धा बोलतं करतो. पंगुम लंघयते गिरिम, या ओळीमध्ये पंगू म्हणजे अपंग, लंघयते म्हणजे चढून पार करतो, लांघणं आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, आणि गिरी म्हणजे पर्वत. पंगुम लंघयते गिरिम म्हणजे पांगळा किंवा अपंग व्यक्ती देखील पर्वत चढू शकतो. पूर्णपणे अर्थ पाहायचा झाला ओळीचा तर असं की ज्यांच्या कृपेमुळे मुका व्यक्ती बोलू शकतो, पंगू म्हणजे अपंग व्यक्ती देखील पर्वत चढू शकतो, अशा परमानंद स्वरूप श्रीकृष्ण देवाला माझा नमस्कार असो. आता हा झाला शब्दशः अर्थ. आता या श्लोकाचा गर्भितार्थ पाहूया. हा अर्थ आध्यात्मिक
तसंच प्रॅक्टिकल स्वरूपाचा आहे. आणि हा अर्थ समजून घेतला असता आपण या श्लोकातून आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये काय साध्य करायचं आहे याची आपल्याला प्रचिती येईल. सुरुवातीला बघूया मूकम करोती वाचालम याचा गर्भित अर्थ काय, आध्यात्मिक प्रॅक्टिकल अर्थ काय. तर या शब्दांमध्ये साधकाच्या मनाच्या विकसित अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. ही अवस्था म्हणजे काय, तर ती शब्दब्रह्म अवस्था होय. शब्दब्रह्म म्हणजे काय, तर विश्वातील अंतिम सत्य म्हणजे शब्दब्रह्म. गुरुमार्गामध्ये आपण श्रीपंत महाराज यांनी रचलेल्या आरती गातो, त्यामध्ये शब्दब्रह्म आहे. हे शब्दब्रह्म सिद्ध गुरूंच्या दीक्षेनुसार संथा पद्धतीने सातत्याने आळवले असता, गायले असता कालांतरानं ते शब्दब्रह्म सिद्ध होतं. आणि अशा सिद्ध साधकाच्या शब्दब्रह्म आरतीने सत्यलोकातील स्पंदने पृथ्वीवर येतात. तर साधकाला अशी बोलती करणारी अवस्था म्हणजे शब्दब्रह्म अवस्था होय. तर हा झाला अर्थ मूकम करोती वाचालम या ओळीचा. पुढील शब्द आहेत पंगुम लंघयते गिरिम. तर साधकामध्ये देहिक शक्ती, आत्मिक शक्ती आणि गुरुशक्ती या वास करत असतात. प्रत्येक साधकाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या देहाची एक विशिष्ट गती असते. जशी देहाची विशिष्ट गती असते तशीच मनाची देखील एक विशिष्ट गती असते. मनाची गती किती आहे, तर 1,86,000 मैल प्रति सेकंद इतकी मनाची गती आहे. म्हणून आपण म्हणतो की मन चंचल आहे, कुठूनही कुठेही झटकन जाऊ शकतं. तर 1,86,000 मैल प्रति सेकंद इतकी मनाची गती आहे. म्हणजेच काय, तर साधकाला अशी गती प्राप्त होते ज्यामुळे स्वतः परमेश्वर त्याच्याकडे येतो, त्याच्यावर कृपा करतो. त्या साधकाला त्यासाठी इतर कुठेही जाण्याची गरज भासत नाही. हा गर्भित अर्थ आहे पंगुम लंघयते गिरिम या शब्दांचा. पुढचे शब्द आहेत यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. यामध्ये माधव म्हणजे काय, तर ती एक चैतन्यमय अवस्था आहे. प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर श्री शक्तिपीठ उंब्रज इथे असणारी स्पंदनं, इथली ऊर्जा म्हणजेच माधव ही अवस्था होय. ते चैतन्य म्हणजेच माधव. ती अवस्था साधकाच्या देहात धारण होणार. कशामुळे, तर त्या श्रीकृष्ण भगवंताच्या कृपेमुळे. आणि अशा या श्रीकृष्ण परमात्म्याला माझा नमस्कार असो. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत. हा श्लोक महाभारताच्या सुरुवातीला तसेच अनेक पुराणांमध्ये देखील दिसून येतो. या श्लोकाचा अर्थ असा की यामध्ये नारायणम नमस्कृत्य म्हणजे नारायणाला अर्थात श्री विष्णूंना नमस्कार करून, तसेच नरनारायण आणि देवी सरस्वतीला वंदन करून, ततो जयोमुदीरयेत म्हणजेच त्यानंतर जय अर्थात महाभारताच्या अथवा पुराणाच्या वाचनाला सुरुवात करावी, असा हा अर्थ आहे. काय अर्थ आहे, तर नारायणाला नमस्कार करून, तसेच नरनारायण आणि देवी सरस्वतीला वंदन करून त्यानंतर महाभारताच्या अथवा पुराणाच्या वाचनाला सुरुवात करावी. तर असा हा शब्दशः अर्थ या श्लोकाचा आहे. आता या श्लोकाचा गुरुमार्गाला अनुसरून प्रॅक्टिकल अर्थ काय आहे ते आपण समजून घेऊया. नारायणम नमस्कृत्य यामध्ये नारायण हा खूप महत्त्वाचा शब्द आहे, कारण नारायण ही एक अवस्था आहे. महाभारतामध्ये आपण ऐकलं असेल की श्रीकृष्णाची नारायणी सेना होती. नारायणी सेनेचं वैशिष्ट्य असं की ती सेना सदैव अजेय होती. म्हणजे काय, तर त्या सेनेला कुणीही पराभूत करू शकत नव्हतं. तर मग अशी ही नारायणी अवस्था मनुष्याला कशी बरं प्राप्त होईल, तर समजून घ्या. मनुष्याचे 2 कान, ज्याला आपण मानवी शरीराचे अँटिना म्हणू शकतो, तर असे हे 2 कान आणि मनुष्याचं आज्ञाचक्र हे जेव्हा साधनेच्या द्वारे एक होईल
तेव्हा त्या साधकामध्ये नारायणी ही अवस्था जागृत होते. अशा नारायणी अवस्था प्राप्त केलेल्या गुरूंना जेव्हा भक्त साधक नमस्कार करतो, त्या कृतीला, त्या भावाला अनुसरून हा श्लोक आहे. तर हे स्थान जे जागृत झालेलं आहे हे कुणाचं आहे? तर हे स्थान देवीचं आहे, हे नारायणाचं आहे, विष्णूंचं आहे. त्या स्थानाचा, त्या नारायण अवस्थेचा प्रधान गुणधर्म कोणता असेल तर तो गुणधर्म म्हणजे लीनता. ही लीनता जेव्हा साधकांमध्ये येते तेव्हा गुरु त्या साधकाला शक्तिपाताद्वारे नारायण ही अवस्था प्राप्त करून देतात. तर अशी ही नारायण अवस्था आणि ही नारायणी अवस्था म्हणजेच सद्गुरुनाथ दादा यांची ऊर्जा होय. या ऊर्जेला आपण दैनंदिन साधनेमध्ये या श्लोकाच्या माध्यमातून वंदन करतो. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. या श्लोकाचा शब्दशः अर्थ काय आहे हे आधी आपण पाहू. या श्लोकाचा अर्थ असा की जो वसुदेवाचा पुत्र आहे असा तो देव ज्यानं कंस आणि चाणूर यांचा वध केला आहे, जो देवकीच्या अत्यंत आनंदाचं कारण आहे, जो संपूर्ण जगाचा गुरु आहे, अशा भगवान श्रीकृष्णाला मी वंदन करतो. आपण प्रत्येक श्लोकाचा स्वतःच्या आयुष्यात घेता येईल असा प्रॅक्टिकल अर्थ समजून घेत असतो. या श्लोकाचा त्या प्रकारे नक्की काय अर्थ आहे हे आपण आता बघूया. आता प्रश्न असा पडतो की हे कंस आणि चाणूर या राक्षसी वृत्ती मानवी शरीरामध्ये असतात का? तर हो, असतात. आपल्या शरीरात जे 5 कोश आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, या 5 कोशांपैकी अन्नमय कोश हा प्रधान आहे. या अन्नमय कोशामध्ये कंस आणि चाणूर यांसारख्या राक्षसी वृत्तींचं निवासस्थान आहे. कारण तिथे वासना आणि विषय हे अव्याहतपणे सुरू असतात. तर अशा या वासना आणि विषयरूपी कंस चाणूर यांचा नाश केल्याशिवाय साधक अन्नमय कोशातून प्राणमय कोशात, प्राणमय कोशातून मनोमय कोशात, मनोमय कोशातून विज्ञानमय कोशात, विज्ञानमय कोशातून आनंदमय कोशात आणि आनंदमय कोशातून सच्चिदानंद अवस्थेत पोचू शकत नाही. म्हणजेच कृष्णं वंदे ही अवस्था प्राप्त करू शकत नाही. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी नवनाथांनी त्या काळी हा श्लोक सिद्ध केला. आणि असे जगद्गुरू, श्लोकाच्या शेवटी उल्लेख आहे कृष्णं वंदे जगद्गुरू. तर असे जगद्गुरू म्हणजे कसे? तर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अर्थात जे साक्षात दृश्य सदेह जिवंत असे गुरु असतील, अशा गुरूंच्या आशीर्वादानेच, ज्या गुरूंनी असे पंचकोश स्वतःमध्ये विकसित केले आहेत, त्यांच्या आशीर्वादानेच त्यांच्या भक्तांना, त्यांच्या साधकांना ते अशी अवस्था प्राप्त करून देऊ शकतात. जे गुरु सदेह रूपात नाहीत, जिवंत नाहीत, त्यांना इच्छा असून देखील हे विकसित अवस्थेतील कोश साधकांमध्ये परावर्तित करता येत नाहीत. त्याचं कारण असं की साधकांमध्ये हे कोश, विकसित अवस्थेत असलेले कोश परावर्तित करण्यासाठी शक्तिपाताची गरज लागते, जे फक्त आणि फक्त जिवंत सदेह गुरुच करू शकतात. म्हणूनच मंगलाचरणामध्ये या पुढील श्लोक आहे तो म्हणजे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
ब्रह्मा, विष्णू, महेश हे सर्व गुरुच आहेत. जिवंत गुरु, सदेह गुरु यांच्या पुढे काहीच ब्रह्म नाही. अशा परब्रह्मरूपी सदेह गुरूंना, सद्गुरूंना मी नमस्कार करतो, असा त्याचा अर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण हा श्लोक ऐकलाच असेल. आता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हा श्लोक आपण सर्वच नेहमी ऐकत आलेलो आहोत. लक्षात घ्या, या श्लोकामध्ये आपण काय म्हणले? गुरुर साक्षात परब्रह्म. याचा शब्दशः अर्थ असा होतो की गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्व व्यापक भगवान विष्णू आणि गुरु हेच शंकर आहेत. एवढंच नव्हे तर गुरु हेच साक्षात परब्रह्म आहेत, म्हणजे ईश्वराचे ईश्वर असे परब्रह्म आहेत. आणि अशा गुरूंना मी नमस्कार करतो, वंदन करतो. परंतु आपण आत्ता ऐकलेल्या मंगलाचरणातील श्लोकामध्ये, जो श्लोक आपण गुरुमुखातून ऐकला, त्या श्लोकामध्ये गुरुर साक्षात परब्रह्म असा उल्लेख नसून गुरुरेव परब्रह्म असा उल्लेख आहे, हे आपण ऐकलं. आणि गुरुरेव परब्रह्म या शब्दामध्येच त्याचा विशेष अर्थ सामावलेला आहे. आणि तो अर्थ नक्की काय आहे हे आपण आता समजून घेऊया. श्री नवनाथांनी गुरुतत्वाला इतकं स्वतःमध्ये धारण केलं की ते गुरुतत्व हे नामी तत्व झालं. गुरुतत्व हे जेव्हा नामी तत्वात रूपांतरित होतं, त्याच वेळी ते तत्व त्या साधकाच्या देहातील अणुरेणूंमध्ये देखील धारण होतं. म्हणजे सर्व देवदेवता, सर्व ब्रह्मांडीय शक्ती ज्याला आपण ऊर्जा म्हणून संबोधतो, ती सर्व ऊर्जा नामी तत्वामध्ये धारण आहे. आणि असं हे नामी तत्व, गुरूंचं नामी तत्व हे शिष्यामध्ये एकरूप होतं. ज्या वेळेस हे नामी तत्व शिष्यामध्ये एकरूप होतं, त्या अवस्थेला गुरुरेव ही अवस्था म्हटलेलं आहे. आपण पाहिलेल्या पहिल्या श्लोकात ज्याच्यामध्ये गुरु साक्षात परब्रह्म असा उल्लेख आहे, यानुसार गुरु हे साक्षात रूपात असतात, म्हणून त्यामध्ये गुरु साक्षात परब्रह्म असा उल्लेख आहे. तो अर्थ सर्वसमावेशक आणि सुपरिचित आहे. परंतु ज्या वेळेला गुरु हे देहातील कणाकणामध्ये नामी तत्व रूपाने समाविष्ट होतील, तेव्हाच त्या साधकाला गुरुरेव परब्रह्म ही उच्च अवस्था प्राप्त झाली असं म्हणता येतं. ही उच्च अवस्था साधकाला फक्त दत्तपंथ किंवा नाथपंथच देऊ शकतो, इतका व्यापक अर्थ या श्लोकामध्ये दडलेला आहे. म्हणजे काय? तर आपण मंगलाचरण म्हणत असताना आपल्याला कोणती अवस्था प्राप्त करायची आहे याचा अंदाज आता आपल्याला आला असेल. आता गुरुरेव परब्रह्म या अवस्थेचा दाखला काय ते आपण पाहूया. जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, अणुरेणी या थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे संत तुकाराम म्हणतात, मी अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असलो, लहान असलो, माझी ओळख किंवा आत्मा तो मात्र आकाशा एवढा व्यापक आहे, म्हणजे तो सर्वव्यापी आहे. ही ओवी आत्म्याच्या सूक्ष्म आणि व्यापक अशा द्वैत स्थितीला दर्शवते. हीच ती गुरुरेव परब्रह्म अवस्था होय. याच आधारावर दुसरा दाखला संत तुकाराम महाराजांच्याच अभंगाचा देता येईल. ते म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. या अभंगाचा भावार्थ असा की तुकाराम महाराज परमेश्वराकडे काय मागत आहेत, तर मुक्ती किंवा धनसंपत्तीची लालसा न करता मला संत महात्म्यांच्या संगतीत राहायला मिळावं आणि भगवंताचं नाम सदैव माझ्या मुखात राहावं, हीच माझी इच्छा आहे. आणि हीच त्यांच्यामधील गुरुरेव परब्रह्म ही अवस्था.
याशिवाय संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद वधवून घेतले ती अवस्था देखील गुरुरेव परब्रह्म हीच अवस्था आहे. तर श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्था पुंडलीकवरदा हरि विठ्ठल पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा येडको सच्चिदानंद गुरु श्री पंत महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय श्री गुरुदेव दत्त. आता आपण या श्लोकातील एकेका वाक्याचा अर्थ समजून घेणार आहोत. सुरुवातीपासून आपण बघूया. तर श्रोता म्हणजे काय, तर ऐकणारा, आणि वक्ता म्हणजे काय, तर बोलणारा. हे सर्व पांडुरंग म्हणजेच या ठिकाणी गुरु आणि सद्गुरू यांच्याशी एकनिष्ठ होतात. म्हणजे काय, तर या संपूर्ण श्लोकामध्ये साधकाने किंवा भक्ताने गुरु सद्गुरू यांच्याशी कशा प्रकारे एकनिष्ठ राहिलं पाहिजे हे आपल्याला दिसून येतं, आणि त्याबाबतचे प्रमाण पुढच्या ओळींमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता हे एक एक प्रमाण काय आहे ते आपण पाहूया. तर सर्वप्रथम प्रमाण काय येतं, तर पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. जसं पुंडलिक हे नाव विठ्ठलाशी एकनिष्ठ झालेलं आहे, किंवा असंही म्हणता येईल की साक्षात भगवान विठ्ठल हे पुंडलिकाशी एकनिष्ठ झालेले आहेत. असं एकनिष्ठ भक्तांनी गुरु सद्गुरूसोबत राहावं. पुढं आहे पार्वतीपते हर हर महादेव. बघा, पार्वती आणि श्री महादेव हे नातं एकमेकांशी एकनिष्ठ झालेलं आहे. इथं फक्त आपण त्यांच्याकडं पार्वती आणि महादेव असं न पाहता शिव आणि शक्ती या स्वरूपात देखील पाहायचं आहे. तर हे नातं जसं एकनिष्ठ आहे त्या पद्धतीनं साधकानं गुरु सद्गुरूंशी एकनिष्ठ राहायला पाहिजे. सीताकांत स्मरण जय जय राम. आपल्याला सीतेचं नाव घेतल्यानंतर एक पत्नी, एक वचनी, एक बाणी असे प्रभू श्रीराम आठवतात, किंवा प्रभू श्रीरामांचा उल्लेख केला असता त्यांच्याशी एकनिष्ठ असलेली पत्नी सीता आठवते. असं का, तर या दोघांमध्ये जी एकनिष्ठता आहे त्यामुळं हे होतं. अशा प्रकारे एकनिष्ठता गुरु सद्गुरूंच्या प्रती साधकाची असायला हवी. याचप्रमाणे पुढचा दाखला असा आहे की जगद्गुरू श्री साईनाथ महाराज हे त्यांचे गुरु श्री त्रयमूर्ती दत्त यांच्याशी एकनिष्ठ आहेत. त्याचबरोबर त्यांचं कुलदैवत श्री खंडोबा यांच्याशी देखील ते एकनिष्ठ आहेत. तद्वत श्री पंत महाराज हे त्यांचे गुरु श्री बालमुकुंद आणि सद्गुरू श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याशी एकनिष्ठ आहेत. सद्गुरुनाथ दादा हे त्यांचे गुरु श्री साईनाथ महाराज आणि सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्याशी एकनिष्ठ आहेत. तर अशा या परमभक्तीची एकनिष्ठेची परंपरा असलेल्या सर्व गुरूंना आणि सद्गुरूंना मी नमस्कार करतो, आणि तशी ऊर्जा माझ्यामध्ये देखील निर्माण व्हावी अशी त्यांच्या चरणी कामना करतो. अशा आशयाचा सद्गुरूंचा जय जयकार या मंगलाचरणाच्या शेवटच्या श्लोकामध्ये समाविष्ट केलेला आहे. तर असा हा त्याचा समर्पक आणि व्यापक अर्थ आहे. अशा प्रकारे गायलेलं संपूर्ण मंगलाचरण हे या 3 गुरु सद्गुरूंना समर्पित करून ती ऊर्जा भक्तांनी स्वतःच्या पंचस्थानांमध्ये धारण करायची आहे, असा त्याचा गर्भित अर्थ आहे. तर अशा प्रकारे आपण या आणि मागील 6 व्हिडिओंच्या माध्यमातून मंगलाचरणाचा अर्थ समजून घेतला. सध्या इथेच थांबूया. ओम श्री श्रीपादनाथाय नमः.